जास्त झाले मॉनिटरला पेटीला लेवल द्या. मॉनिटरला द्या. हॅलो. धन्यवाद मंडळी. सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या बंधूर किल्ल्यावरती या पवित्र स्थानामध्ये कैलासवासी शंकर उर्फ माळू आवळे
सरपंच आणि कैलासवासी कुटुंब नाना सावंत माझे आमदार यांच्या स्मरणार्थ श्री अमरसेन सावंत मित्रमंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी डबलबारी भजनांचे सामने आयोजित केले जातात। यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये तिरंगी भजनांचा सामना आयोजित केलाय, त्यासाठी आम्हाला 3 मुलांची निवड केली आहे। मी स्वतः संदीप लोके, गाव माझं लिंगाळ तालुका, देवगड जिल्हा, सिंधुदुर्ग। आणि सुरुवातीला भजन केलं ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा माझे परममित्र सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा, गाव त्यांचं घोडकेपर्णी तालुका, कुडाळ जिल्हा, सिंधुदुर्ग। आणि त्यानंतर ज्यांनी भजन सादर केलं ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय संजयजी कसबले बुवा, गाव त्यांचं ठिकाण सुखवस्तीसाठी मुंबई मालाड। आम्हा 3 बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्री अमरसेन सावंत मित्रमंडळाने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः इथल्या सर्व कार्यकर्त्यांचे, सभासदांचे, मान्यवरांचे मनापासून आभार मानतोय। भजन म्हटलं की नामवंत भजनी बुवा, पकवान वादक, नाट्यप्रेमी एक मान्यवर उपस्थित असतात। त्यामध्ये या विभागाचे माजी खासदार आमचे परममित्र सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे वैभवजी नाईक साहेब माजी आमदार, आमचे परममित्र सन्माननीय अमरसेन सावंत साहेब, राजेंद्र नाईक, आमचे परममित्र सन्माननीय श्रीकृष्ण नेवकी मानगाव, महादेवाचे केरवडे, त्याचप्रमाणे सन्माननीय माझे मित्र राजू कविटकर, त्याचप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भगवान वादक मोहनजी बेसिंग, त्याचप्रमाणे माझे परममित्र अनंत सुर्वे बुवा, बाबू सावंत बुवा, त्याचप्रमाणे किशोर पारकर बुवा, रुपेश शिरोडकर, योगेश राऊत, नंदू पवार बुवा, त्याचप्रमाणे माझे परममित्र रवी कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुनील सावंत वर्धे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे सर्व भजनी बुवांमध्ये ज्यांचे जवळचे संबंध आहेत ते आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके भजन सम्राट बुवा गुंडू सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय। माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन दोन्ही बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमच्या जमलेल्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या कुंदेंदु तुषार हार धवला, या कुंदेंदु तुषार हार धवला, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित गरा, 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 या श्वेत पद्मासना,
या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी दैवे सदा वंदिता दैवे सदा वंदिता सामांबातु सरस्वती भगवती सामांबातु सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा कुंडली गवरला धन्यवाद मंडळी. खूप बरं वाटलं. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन. थोडक्यात बक्षिसं वाचून घेतो लगेच. कैलासवासी सिद्धेश दळवी तळगाव यांच्या स्मरणार्थ दशावतार चित्रपट फेम चंदन दळवी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे माझे परममित्र सुनील सावंत वर्दे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. शिवसेना शाखा अनाव यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे एक मिनिट दीपक सरनोबत गाव निरोके मुंबई भायखळा माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे. योगेशसाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे आणि संदेश सुतार यांच्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे. माझे परममित्र रुपेश पाठक यांच्याकडून मी जी सुरुवातीला म्युझिक वाजवतो त्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. माझे विद्यार्थी मकरंद मोडक यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. व अमोल दळवी यांच्याकडून नाही कळला आम्हाला अर्थ या भजनाचा या गजरासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे माझे परममित्र गुंडू सावंत बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 151 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कुमार अनिकेत व उल्हास पालव यांच्याकडून तबलावादक संदेश सुतार यांच्यासाठी हे बंद पॉकेट आहे. योगेश सामंत यांच्यासाठी अनिकेत आणि उल्हास पालव यांच्याकडून हे बंद पॉकेट आहे. माझ्यासाठी
हे बंद पॉकेट आहे. संगीत आनंद दे या नोटेशन त्यांना हवंय 100%. त्याचप्रमाणे माननीय मधु दंडवते यांच्यावर गाणं म्हणा. रेल्वे संस्थापक सुनील वरक यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. माजी खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांच्याकडून माझ्यासाठी हे 1500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि आमच्या विभागाचे आणि मुंबईला मालाड येथे सुखवस्तीसाठी श्री स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ किंजवडे ठाकूरवाडी संस्थापक प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार भजन महर्षी व भजन सम्राट बुवा कैलासवासी भीमसेन कृष्णा ठाकूर BA ग्रॅज्युएट मुक्काम पोट किंजवडे ठाकूरवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या स्मरणार्थ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय शिवाजी भीमसेन ठाकूर आमच्या किंजवडे गावचं एक रत्न आहे. यांच्याकडून हे माझ्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. पंदूरगावचे ग्रामस्थ हर्षद साईल यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. संतोष पालव यांच्याकडून योगेशसाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर काय आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. मला मंडळाला विनंती आहे की या दोन्ही बुवांनी यांनी 1 तास घेतला, त्यांनी 1 तास 5 मिनिटं घेतली. म्हणजे तुम्ही 1-1 तास व तुम्हाला टायमिंगचं बंधन नव्हतं का? नाही, तुमका पहिला विचारतो. तुमचं काय वाटतं माका घोटियांनी खेळा काढलेलो आहे काय? माहिती आहे ना, तुम्ही 100 रुपयाचं भजन करता आमका 5 पैशाचं येतं ना बुवा. असं नाही मग आमचं घर मारून बोलवलं आणि तुम्ही दोघांना जेवता होता. मग ह्या आम्ही असा चिडान बोललो काय लोक चिडकोर आणि घमेंडी. लाज वाटत होईल ना तुमका? तुम्ही काय 2 वाघ कोण एका वाघ कोणी म्हटलंय ना, एक वाघ बाहेर फिरत का? कोणा हिंमत असं त्यांनी त्याला पकडून हे आणू आणि आम्ही बुवा वाघ बीत काय नाही. कोणाच्या पण तोंडात गावतात शेळी ती. आपले माहितीच तुम्ही मोठे सम्राट असते. आमका पण येता थोडा पाठ तुमचा ऐका नाही का? तुमका नाही बोलत, तुमका बोलत तो माका अधिकार नाही. पण बुवा माका एक सांगा, तुम्ही रेल्वेचं काय सांगत होतात मगाशी खासदार सांगा माजी खासदारांचा. तुम्ही एकदा येईल असते रेल्वेचा रडतात. माका प्रामाणिक सांगतो इथल्या ग्रामदेवते समोरून मी आणि गुंडू बुवा संडासच्या बाजूक बसताना 15 वर्ष तुम्ही काय काळजी करू नको. कदम बुवा सावंत साहेब जेव्हा यांची बारी असतात गावात आता लागा तशी मला वाटत नाही आज काळात, पण लागली तर मी डिगल्ससाठी एक डबोना असं आतमध्ये पाठवणार म्हणून. आमचा विचार करा ना, तुम्ही एका बारी गावात तुम्ही सासऱ्यांची मोठी गाडी घेऊन पण येऊ शकतात आणि मोबाईल लोकांना काय दाखवतात? म्हणजे सासऱ्याकडून तुमका मोबाईलची पण अपेक्षा आहे का? एवढा चांगला पोरग्या दिलेला ना तुमका. लोकांचं मनोरंजन बुवा तुमच्या भजनात मी नतमस्तक असेल. बुवांमुळे मी मालाडला आज 2-4 बाऱ्या केल्या. मी नाकारत बुवा हे स्टेज आहे, या स्टेजवर जर आम्ही बोललो नाही तर मग ते तू मारल्या हलक्या मी रडल्या हलक्या. मगाची तुमच्या भजनामध्ये बुवा ना जेवणामध्ये मीठ आणि लोणचं किती वापरूचा याचं काहीतरी प्रमाण आहे ना. बुवा शेर एवढे मारलास 20-25 मिनिटं जसं आमका वाटलं आम्ही आता पाकिस्तानातच असं रोज फक्त हिंदुस्थानात जन्म दिलो. आता नको ना बुवा करू. आणि मी सांगते तुमका आजची बिदागी नाही ही बक्षिसात हीच तुमची बिदागी समजायची. अरे एवढे पैसे तुमका दिले होतात का एवढ्या वर्षात तुम्ही? आज बुवांचे कोण गाववाले राग मानू नका, माझे जवळचे मित्र असत बुवा खरं सांगतोय. आज दिगसचं नाव बुवा ना देवा शपथ सांगतोय ते तू असं नको तुका काणपावल्याशिवाय मी जाऊच नाही. तो गाजरा खाता तुका दाखवते वरचा कोणता फाटता तुका शिवाय बोलवते का? बुवा माका एक सांग, दिगस गावचं नाव आज पुष्पसेन सावंत व त्यांच्या वाढदिवसात मी आणि विनोद चव्हाण बुवांनी त्यावेळी कार्यक्रम केला. बुवा आज दिगसमध्ये DED कॉलेज आहे. आज दिगसमध्ये महेश परब सारखा एक रत्न आहे, समय नृत्य आहे. पण दिगस मधले आज संदेश कसले आज माका 25 वर्ष लागली डिगस गावचे असत ते समजा. देवा शपथ माझ्या आईची शपथ घेऊन सांगते माका तुम्ही डिगसचे ते माहिती माका वाटलं तुम्ही मालाडचेच असाल. बाकी तुमचा भजन बिजन देवा शपथ सांगतोय तो तुमका बोलणार नाही कारण त्याका मालाडच्या तुमच्या बारीची गरज असता. मी सांगतोय तो बोल दुखवणारच नाही तुमका.
बुवा तुम्ही राग मानू नको, तुम्ही माझ्यासाठी देवच असाल, देवा शपथ सांगतो. भजन सुंदर अप्रतिम म्हणजे मुंगेकर बुवांच्या. आणि एक आज शिक्कामोर्तब मुंबईच्या बुवाने केल्यानंतर माका बरा वाटला. हो कदम बुवा खर्जा लावचो तर दीपक चव्हाण बुवानी मगाशी जो बोमतत होतो ना आमच्याकडे मिरगाक बँड का वराडतो ह्या सराईक वराडणार हो, सराईक वराड. अरे ह्यो सराईक तो बिडू बा ए वाव वाव न्या तुझा खर्जा आणि तुम्ही टाळी मारता हो. जोडी एक घेऊ होय म्हणून. अहो जोडी एक काय हे बघा बुवा नशिबात असता तर मिळता. काय काय टेन्शन तुमका काय परमेश्वराच्या कृपेने कमी आहे सांगा ना. आज देवासारखे तुमका सासरी लाभले. देवा शपथ सांगते मी. आमच्या सिंधुदुर्ग देवगडचं रत्न आहे आमका माहिती आहे ना. त्या काय या करतात आणि ही बारीक बुवा मिळाचा ह्या मात्र बरोबर बोलला. या पुण्य म्हणजे तुमच्या वाडवडिलांची पुण्याही होती म्हणूनच या स्टेजवर तुमचा बसा गावला. नाही तर लय सेटिंग असता नाही जमत होय, सेटिंग नाही चालत. हा त्याचा हय पळून निघालेलोच होय. त्याने सांगितल्यानंतर खरोखर हय जो तरलो तो महाराष्ट्रात तरलो नाही तर झाला कुठे 1 लाखात म्हणजे. बाकी परफॉर्मन्स भारी देवा शपथ सांगतो. फक्त लॉन्चचा आणि त्याचा टक्का सांगा. शेअर एवढे नको ना बुवा आमका पण येतं. मी मारू इंग्लिशमध्ये एक शेअर मारू सांगा तुम्ही. असं करू नको ना. बाकी देवा शपथ सांगते होय असं बाबा काम शेवट तुम्ही मगाशी सांगितलं की झरे बाबांनी पाऊस थांबवले तुमका सांगितलंय म्हणजे आत्मपरीक्षण करा तुम्ही खायच्या लेवलला असतो. या माणसाक वळखाक ना योगात नाही टकलीचे गेले होत याकच मारले पण पद्धतशीर मारले तुमका झरे बाबा म्हटले नाही हा आणि तो आपलं टाळी मारता. आमचा काय असं जमत आमचा आता रोखटोक बोलवा नको बोलवा पण माका माहिती आहे माकाच पुढच्या वर्षी अडचण हा फक्त मत बदलतो. असो भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. वळी सांगितलं आमच्या तिकडच्या भजन सम्राट तिथे मागे माझी आणि केळुसकर बुवांची बारी होती तुफान गर्दी. आता हे सगळे धोंडेच असत. अहो ती गर्दी तुमच्यासाठी नाही होती ती प्रताप पाटीलांना बघण्यासाठी होती. आणि ती बारी आम्ही ऐकली तुम्ही काय काय केला असता. हा केळुसकर बुवांना लावू फोन काय केलं तू धड नाही दिसतच त्याच्यावर जाऊ नको. काय हो मोठो विशारद तो विशारद यांनी हा विनोद चव्हाण जंका जंका विशारद म्हटल्यान समजान जावा त्याची नाटच मोडल्यान समजायची. तू विशारद कोणाक म्हणा नको रे आणि माका कोकण रत्न म्हणा नको. आता हे बघा मिळतं 100-150 पावते तर त्याकाच काय ते देवा सगळे. तो मोठो सम्राट हा सिंधुदुर्गात. फटाफट बोला अर्ध्या तासात देतलंय आणि गजरात जर अर्ध्या तासाच्या वर वेळ काढलास तर गाठ माझ्याशी आहे. सकाळी 6 वाजता सर भैरवी आळवीत रवतले सांगा ठेवतो. हा बोलणं म्हणजे जरा अति झाला तुमचा जरा अति झाला बुवा. तो गायकच हा त्याला कोण थांबवितच नाही. श्री अजित पारकर रिक्षा युनियन उपाध्यक्ष सिंधुदुर्ग नगरी यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. व काय आपण बोलणं ठीक आहे लोके बुवांचा आवाज वरच्या पट्टीमध्ये आहे पण वरती गेल्यावर फाटतो. ठीक आहे ना. जो लावता त्याचा फाटता तो प्रयत्नच करीत नाही त्याचा फाटताला कसा. आणि एवढं जर तुका हे विनोद माझ्या फाटण्याची जर तुका काळजी असत ना तर सुई आणि धागो घेऊन ये. हा तो शिवाक पाठवतो ये वयाचा फाय बोलतो तू तुम्ही बुवा तुमचा माहिती नसत. 1 नंबर म्हणजे प्रामाणिक सांगतोय. आज विनोद चव्हाण म्हटल्यावर डबलबारी क्षेत्रातलं एक सुंदर भजन करणारं नेतृत्व सध्याच्या घडीला डबलबारी क्षेत्रासाठी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. प्रामाणिक माझं म्हणणं आहे. पण तो आमचा एकदमच असे वाढीतले समजा नको. हा आम्ही पण जॅकेटा बिकेटा घालतोय बघ गुंडू बुवांचा बघून. अरे माझं मित्र बाहेर असताना बघ दोस्ती कशाक म्हणतात माका 151 तुमका 100-100च का ओळखा ना बुवा एका दोस्ती म्हणतात. अरे दोस्तीसाठी आत्ता जर मी सांगितलंय ना बुवा जीव द्या देऊ शकतात जाऊन ते पण मी सांगणार नाही. तुका नाही जमायचा था तुझा कसा
घोड्यात झापडा लावतात ना, बारी संपल्यावर सरळ गाडीत जाऊन बसायचा, वाटेक लागायचा. आम्ही पारकर बुवांसारखे सर्वांना नमस्कार करत जातो. हो पाणी वया मगातपासून झरे बाबाने आठवले तर समजला ना. असो बाकी मग काय मगाशी काय भजनातून सध्या मगाशी बुवानी बरोबर सांगितलेली की मगाशी एक व्यक्ती वरती आली आणि थैमान घाला पेटवा. त्या व्यक्तीचं वय 60 वर्षाच्या पुढे. मग माका कदम तुम्ही सांगा काय भजनी बुवानी करायचा, थैमान घालायचा का? या भजनी बुवांका नावं ठेवली जातात, पण नाही त्या लेवलला थोडासा बोलला ना तर ही आमची गर्दी जमत नाही. ह्याच्यातले 60-70% भजन आहे का केलेले आहेत, पण 20-30% असे असतात ना, तुम्ही मरा एकामेकाच्या पोटावर बसा पण आमचं मनोरंजन करा. आमचं नाही जा बरोबर ना बुवा, तेव्हा मनोरंजन करा. माका पण तुम्ही बोला. डोके बुवांका बोलल्याशिवाय सध्या कार्यक्रम मिळत नाही. हा बाबा तो बोलतो लो त्याच्यासाठी जातो खर्च. पेटी एवढी सुंदर वाजवताना देवा शपथ सांगतोय भयानक. बारीये नसताना तो रेल्वेत हातपेटी घेऊन पण फिरता भाई. कोणी राग मानायचं नाही मंडळी व्हायच्या, रागात बघायचा नाही माझ्याकडे. तुमच्या बुवा कावरा राग एकाच येता संजू आमच्या, पण संजूवर माझं जास्त प्रेम आहे ह्याच्यापेक्षा. ह्याच्यात किडे होतो लई किडे होते देवाच्या. साधे किडे नाही, रेमंड सुलेमान सगळे सिंधुदुर्ग तुझ्यात भरले किडे. तुला हिंमत असली तर बोल माका, आता बघतोय मग तुला. हा आणि फक्त टायमिंग ठेवा, हा नाहीतर मग गेलोय मी कर्मात. वेळ काढू नको. फास्ट अँड स्वीट. ए विनोद, फास्ट अँड स्वीट म्हणजे थोडक्यात काय करा. आमका माहिती आहे तुम्ही भजन सम्राट आहात. देवा शपथ मी तुका सांगते ना, तुझे पाय काय ते दाखव. परात आणून सांगते पाय धुतय त्याचा मी तीर्थ घेतोय. तुझा भजन भारीचा, पण थोडक्यात काय करीत चल चपाचप. हा नाही तुम्ही काय 2 तास घेऊचे तेवढे घ्यावा. तुमचं काय विषय नाही. तुमचं गाव डिगस हा, आम्ही कधी डिगस बघितलाच नाही. हा बाबा तुका बक्षिसा येतात त्याच्यावरूनच मी समजले मंडळ तुका बिदाकी देणार नाही, तू त्याच्यावरच अटकायचा. हा बाबा हा बिंबला नोटेशन घेतोय घेऊ ना. तुमची परवानगी होई ना सम्राटांची. माणूस चांगलो आपण नाहीला जाऊ. माझं पण आमचा जमणार नाही. एका दादा म्हणायचा मग तो काहीतरी बारी देतो नको 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 माझ्या परफॉर्मन्सवर द्या माका. माका माहिती आहे ना तुम्ही माकाच बोलवताला. गेल्या वर्षी यांच्या मांडा याच्यावर आम्हीच होतो ना, मी आणि तो. हा त्याच्यापेक्षा का त्याने काय केलेली कळी करू शकत काय रे. अरे तो कायच दोघवले बोलले नाही. एवढं बोलते तर तू माकाच पेटव म्हणून सांगतो. माका काय म्हणलं 2000 अधिक देणार. मला सगळ्याच्या अगोदर मी येईल, सगळ्या बुवांच्या अगोदर मी येईल आणि सगळ्याच्या शेवटी मी असे बघा. एका कलियुग म्हणतो. या कर्म माझा आता भूतकाळात केलंय पापा ती फेडतोय आजही बघायला. आज बुवांचे सुपुत्र या ठिकाणी वाजवायला बसले. बुवांची एक 20-22 वर्षापूर्वी त्यांची आणि माझी एक वारी झाली. मला वाटतं साईचा तेव्हा जन्म पण नसेल, म्हणजे आम्ही कधीची बुवा असो बघ साई. आणि तू आज बुवांच्या भजनात वाजूक बसतस. बरोबर सांगतो हे रत्न आहे. जसं आमच्या दोन्ही बुवांच्या हा होय ना होय. जसं धुरी बुवांच्या भजनामध्ये त्यांची दोन्ही मुलं वाजवतात, आमच्या जोईल बुवांच्या भजनामध्ये त्यांची दोन्ही मुलं आहेत. तसाच कसबले बुवांच्या भजनामध्ये त्यांचं हे रत्न. एकदा जोरदार आमच्या साईसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एक फक्त मुद्दा राहिला. कधी बोलतो नको. बुवाने सांगितलं की या बुवाने की आज मुली होत नाही त्याला कारण चव्हाण बुवा आणि लोके बुवा जबाबदार. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की रात्री सगळे इथे असतात व इथे लोक रात्रीची येतात. दिवसाची पण आम्हीच बोलवतो त्यांना. आणि मुला होत रात्र कोणी सांगलाय.
शेर मात्र भारी आणला कवी तुला देवा शपथ गजराज बाबा शेर मारू नको छत्रपतींचे तुम्ही मावळ्यात आमका माहिती आम्ही पाकिस्तानातले नाही आम्ही पण या महाराष्ट्रातले आता शेर आवरा आणि त्याचा जरा सुरुवात करा टार्गेट करून मका केलाच बस
रुपावली घेतोय, कारण आपण निदान गजरापर्यंत तरी थांबला पाहिजे, नाहीतर मग बोलण्यासारखं खूप आहे. बुवानी खूप वेळ काढला. बुवा एवढं बोर करू नका, ही नाक्यावरची वारी आहे, स्थानिक मंडळाची वारी नाही आहे. लोक थांबली पाहिजे. हा एवढं फक्त प्रत्येकाला ऐकायला प्रत्येकाची चाहते आहे तिथे. मी तुमच्या भजनाला नाव ठेवत नाही. दोन्ही बुवांच्या अतिशय सुंदर, विनोद चव्हाण तर मी त्यांचा फॅन आहे, त्यांच्या भजनाचा प्रामाणिकपणे सांगतोय. कसबले बुवानी पण म्हणजे मला जेवढं वाटतं त्याही पेक्षा सुंदर बुवा तुमचं भजन आहे, खरं सांगतोय. आणि हे माझं प्रामाणिक मत आहे. बुवा भगवंताने अशीच तुमची प्रगती करावी आणि उत्तरोत्तर आमच्यासारख्या बुवांबरोबर, आमच्यापेक्षा महान बुवांबरोबर आपण बसावं, अशी मी इथल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला हे सोनं मिळालंय, त्याचा चांगला उपयोग करा. तुमच्याकडे बुवा पण सोनं आहे, तुषार लोट टिकवा फक्त, बाकी काय नाही. खर्जा टेका म्हणतो, काय म्हणतो, जरा अभ्यास करा. आमचा खर्जा आमचा येतच नाही की गाव कदम व्हा, माका खर्जा येत नाही. पण ह्यो जो करता देवाच्या मग राग येतात. वाव काय या तुगाच आपल्या लोकांना गोळे बनवतो. तू सरस्वतीक हात लावून सांग रे गजरा, माहिती का खर्जा म्हणतात म्हणून. मी बुवा, मी दीपक चव्हाण बुवा आमची ना खर्जाची लावायची, मी ऐकलेलं आहे, माझे 12 झाले त्यांच्याबरोबर. सुंदर खर्जामध्ये बुवा हा कंठातून आवाज आला पाहिजे ना. ह्या काय बेडका काय का बिमेरका गोराट करतो, वाव वाव करतो, परत काढून दाखव फक्त. तुझे में घा गई नौजवान, हुए नामवर तुझे में घा गई बजाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे सुंदर देखान उभे पिठेवरी
आमच्या कुणकेश्वरला सिंधुदुर्ग भजन मंडळाने स्पर्धा ठेवलेल्या तेव्हा 20-25 मिनिटांमध्ये एक भजन होतं. एक भजन हे महारथी एक सव्वा तास. बहुतेक माका 2000 काढलेलो आणि हे 20,000 वाले होते. वेळ का बुवा करतो माहिती आहे? ज्या बुवाला कार्यक्रम कमी असतात ना तोच बुवा वेळ काढला. लक्षात ठेवा. तिन्ही बुवाला गजरासाठी 30 मिनिटं आणि ही माझी मेहनत करा आत्ताची 1 तासातली. मला वाट बोलत जेवची लागते. मी नाही गजरात गप्पा जातो. ह्यांच्या दोघांचा 30-30 मिनिटात. अरे मी अर्ध्या तासात आटपलंय सगळं आहे आता. रागाला बघून नको मारेन. पाय झाले वातावरण टाईट करून टाकेल.
एक वाघ आहे तो सोदा रे जरा तोपर्यंत तुका म्हणे माझे धन्यवाद धन्यवाद।